को देखो लांजो वाले लो नाजिम शेख देखो तो कम से कम मेरी बात की लो मेरा बात ना थैंक यू टुडे ग्रेस है बाजार में आया था रे जान दे खर्च है 15,000 फोटो काढने का 5,000 लेंगे यार फोटो काढने 5,000 हमारी ऐसी होगी अपनी मी रामदास पात्रे, ग्राम विकास अधिकारी वडोद बाजार, पंचायत समिती फुलंब्री, जिल्हा परिषद औरंगाबाद। मी इथं ग्राम विकास अधिकारी म्हणून सने आहे। येथील बाजार हा नकाशाचा बाजार असून हा फार पूर्वीचा जुना बाजार आहे। येथे बैल बाजार, शेळी मेंढी बाजार व भाजीपाला बाजार याच्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था केली आहे। बैल बाजार व शेळी मेंढी बाजारांच्या जनावरांसाठी स्वतंत्र पाण्याचे असे हौद बनवलेले आहे। येथील बाजार हा राज्यामध्ये प्रसिद्ध असून येथे या बाजारामध्ये 10 ते 12 राज्यातील शेळ्या मेंढ्या व जनावरे येतात। तसेच येथील बाजारामुळे गावातील स्थानिक लोकांना आजूबाजूच्या 10 ते 12 खेड्यातील लोकांना रोजगार मिळतो। येथील बाजार मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 10 ते 15% वाढ झाली आहे व येथील बाजारामध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायतने व्यापाऱ्यांसाठी शेड बांधण्याचे ठरले आहे। तसेच परराज्यातील जे व्यापारी येतात त्यांच्यासाठी निवास व्यवस्था करण्याची ग्रामपंचायतने विचाराधीन आहे आणि ते काम हाती घेण्याची तयारीत आहे। प्रसाद पांडेजी, मी 40 वर्षापासून या बाजारात कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो। आमच्या वडिलापासून हा व्यवसाय आहे। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा बाजार म्हणून वडोद बाजारचा शेळी बाजार प्रसिद्ध आहे। येथे 13 ते 14 राज्यातून लोक येतात आणि शेतकरीसुद्धा एक दीड वर्ष बोकडे सांभाळून ते या कुर्बानीसाठी येणाऱ्या 17 तारखेची कुर्बानीची बकरी ईद आहे। त्या बकरी ईदीला आजचा हा शेवटचा बाजार असल्यामुळं आज भरपूर असे बकरे याच बाजारात आलेले आहेत आणि 70,000पासून तर ते 1 लाखापर्यंत बोकड्यांची किंमतसुद्धा आज लागलेली आहे। परंतु मागच्या वर्षी जे उठाव होता बकरांना तो यावर्षी दिसून आलेला नाही, कारण यावर्षी दुष्काळामुळं आणि प्रत्येक पाणी पाऊस कमी असल्यामुळं शेतकऱ्यांनी माल कमी पाळला आणि तो विक्रीसाठी आणला, परंतु व्यापाऱ्यात सुद्धा हा उठाव दिसून आलेला नाही।
एक मोठं असं बाजारपेठ वडोद बाजार हे नाव असं गाजलेलं आहे महाराष्ट्रभर. 14 राज्यातून लोक या खरेदी विक्रीसाठी इथे येतात. कर्नाटक असो, तामिळनाडू, गोवा, इकडं तेलंगणा, राजस्थान, UP, MP या बऱ्याच राज्यातून इथं व्यापारी खरेदी विक्रीसाठी येतात. एक नावाजलेलं आणि विश्वासाचं असं हे बाजारपेठ म्हणता येईल. या वडोद बाजारासाठी एक नावाजलेलं गाव वडोद बाजार. फुलंब्रीपासून एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेलं वडोद बाजार आज बकऱ्यासाठी या पंचक्रोशीतील शेतकरी असो, आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारे शेतकरी असो, यांच्यासाठी एक चांगला असं बाजारपेठ आपल्याला उपलब्ध आहे. आणि हा बाजार मला कळतं त्यापासून मी 40 वर्ष आणि आमचे वडील 40 वर्ष असे 80 वर्ष झालेले आहेत. त्या अगोदरपासून हा बाजार, परंतु या एक 5 ते 10 वर्षात चांगल्या प्रकारे नावारूपाला येऊन हा बाजार महाराष्ट्रातला आणि राज्यातला 1 नंबरचा बाजार ठरलेला आहे. ग्रामपंचायत असो, आमचे कॉन्ट्रॅक्टर असो, एक चांगली अशी व्यवस्था देऊन व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची चांगल्या प्रकारे सोय करतात. त्यांना पिण्यासाठी पाणी असो, चारा असो, इथं कोंडवाडे असो, बकऱ्या कोंडण्यासाठी हे व्यवस्था केलेली आहे. व्यापाऱ्यासाठी संडास बाथरूम ही सगळी सोय केलेली आहे. परंतु काल पाऊस पडल्यामुळे आणि आज बाजारपेठेमध्ये चिखल झाल्यामुळे आज ट्रॅफिकची थोडी समस्या जाणवली. परंतु व्यापारीसुद्धा आम्हाला सहकार्य करून या गोष्टीचं चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक अब्दुल रज़ाक शेख महमूद, रहने वाला बड़ौद बाज़ार का हूँ। यहाँ का साबिक सरपंच हूँ। और हमारा ये जो बाज़ार है बकरी का, ये बहुत पुराना बाज़ार है। मैं जब पैदा नहीं हुआ था जब से ये बाज़ार है, पहले नदी में भरता था। और आज मेरी मालूमात के हिसाब से कि महाराष्ट्र में 1 नंबर का हमारा ये बाज़ार है। और यहाँ पर तकरीबन 6-7 किस्म के और जात की जो है तो बकरियाँ आती है। और बहुत सारे व्यापारी तकरीबन 7 से 8 स्टेट जैसे कर्नाटक है, बेंगलोर है, बहुत दूर दूर के व्यापारी यहाँ पर आते हैं। और यहाँ पर जो है हर किस्म की सुविधा उनको दी जाती है ग्राम पंचायत की तरफ से भी। और हम उनका जो है हमारे गुत्तेदार वगैरह जो भी है उनकी पूरी देखरेख करते हैं। और यहाँ पर एक उनको अच्छी सिक्योरिटी मिलती है, इसलिए वो यहाँ पर आते हैं। और यहाँ पर आज कुर्बानी का बाज़ार आने वाला है, उसके पहले का आज जो बाज़ार भरा है यहाँ तकरीबन 10 से 12 हज़ार तक बकरे यहाँ पर आए हैं। उसमें 3-4 जात के बकरे हैं, लेकिन बहुत मंदी है। और दूसरी बात ये है कि कुर्बानी का भी जो आज ये साल ज़्यादा नज़र नहीं आ रहा है। जहाँ तक हमने गुत्तेदार से बात की है तो उन्हें बताया है कि बहुत सारे दाखिले नहीं है और ख़रीदार उसकी नहीं है। मुझे बात बताइए, बहुत से लोग का ये कहना है कि यहाँ पे कुछ बैठने के लिए सुविधा नहीं है, जगह अवेलेबल नहीं है बरसात की वजह से। तो जाहिर बात है कि ये हमारा जो बाज़ार है ये ग्राम पंचायत को उसको बाज़ार को जगह बहुत कम पड़ रही है। लेकिन उसके बावजूद भी आज जो रात को तूफान अच्छी बारिश हो गई और उसके वजह से आज लेने वालों को भी और व्यापारों को भी जो है तो काफ़ी दिक्कत आई है। लेकिन हमने हमारे गुत्तेदार के सब आदमी वगैरह ग्राम पंचायत के भी कुछ कर्मचारियों ने जो है तो बहुत हद तक जो है तो उसमें मदद की है। लेकिन अब सुबह 10 बजे के बाद थोड़ा सूखापना हुआ था, उसमें ख़रीदार को और बेचने वालों को कोई तकलीफ नहीं हुई है। पिछले साल के बाजार और अब के बाजार में कितना डिफरेंस है? बहुत बड़ा फ़र्क है, तकरीबन आधे का फ़र्क है। क्योंकि पिछले साल में हमने जहाँ तक देखा था कि बकरों का बहुत सारा उठाव था और ख़रीदार भी बहुत आ रहे थे। लेकिन आज एकदम बाज़ार मंदा है और ख़रीदारों की जो ये है संख्या जिसको हम बोलेंगे वो बहुत कम है ये बाजी में।